नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कमी वेळेत एक अप्रतिम आध्यात्मिक आणि स्ट्रीट फूडने भरलेली ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत 3 दिवसाच्या अशा प्रवासावर जिथे 2 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, इंदोरचे जगप्रसिद्ध स्ट्रीट फूड आणि उज्जैनचा अलौकिक महाकाल अनुभवता येणार आहे. तर चला मग सुरू करूया 3 दिवसाच्या ओंकारेश्वर, इंदोर आणि उज्जैन ट्रिपला. जय श्री महाकाल. ट्रिपच्या पहिल्या दिवशी आम्ही पोहोचलो थेट ओंकारेश्वरला. नर्मदा नदीच्या तीरावर वसलेले हे पवित्र ज्योतिर्लिंग आणि इथला शांत परिसर मनाला खूप प्रसन्न करतो. इथे आल्यावर आम्ही सर्वात आधी नर्मदा नदीचे दर्शन केले. त्यानंतर बोटीने मंदिर परिसरात पोहोचलो. या ठिकाणी येत असाल तर VIP तिकीट बुकिंग करूनच या, तर तुमचे दर्शन अगदी 10 ते 15 मिनिटात होते. ओंकारेश्वर मंदिरातील दर्शन खूपच भावुक आणि शांतता देणारे होतं. मंदिर परिसरामध्ये व्हिडिओग्राफीला परवानगी नसल्यामुळे मंदिर गाभाऱ्यातील व्हिडिओ काढता आला नाही. या ठिकाणी ओंकारेश्वर आणि मामलेश्वर असे मुख्य 2 मंदिरं आहेत. या दोन्हीकडे तुम्ही दर्शन करावे. आणि जर संध्याकाळी वेळ असेल तर या ठिकाणी नर्मदा घाटावर होणारी आरती अजिबात मिस करू नका. मंदिरामध्ये जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एकतर तुम्ही बोटीने जाऊ शकता किंवा या ठिकाणी एक ब्रिज आहे ज्याचे नाव लक्ष्मण झुला आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही चालत जाऊ शकता. बोटिंगमध्ये पण या ठिकाणी 2 पर्याय आहेत. एकतर तुम्ही 50 रुपये पर सीट देऊन फक्त नदीमधून क्रॉस करू शकता किंवा या ठिकाणी 4-5 फिरण्याचे स्पॉट आहेत. ते सर्व स्पॉट फिरून तुम्हाला दुसऱ्या साईडला सोडतात. याच्यासाठी ते 800 ते 1000 रुपये चार्ज करतात, ज्याच्यामध्ये तुम्ही 6-7 जण आरामात बसू शकता. फर्स्ट जाएंगे सर त्रिवेणी संगम, वहाँ पे जलस्मरण करेंगे, ओंकारेश्वर डैम देखेंगे, आदि गुरु शंकराचार्य जी के दर्शन करवाएंगे, नागर घाट ये पूरा राउंड से 20 मिनट का राउंड घुमा के रखकर आपको मंदिर छोड़ देंगे काउंटर के पास में. वहीं पे जाना, PDF बताना, PDF के द्वारा हैंड बेल्ट मिलेगा. हैंड बेल्ट के द्वारा 15 से 20 मिनट में आप सब दर्शन करके बाहर हो जाओगे. चलो ठीक है. यहाँ से 4 किलोमीटर दूर में जंगल है. जंगल के बीचों बीच में सालों पुराना मंदिर बना हुआ है. उस मंदिर का नाम है सूलबेट माता का मंदिर, मतलब माता जी का मंदिर बना हुआ है. उस माता जी के मंदिर अंदर से पानी आता है और गाय के मुंह में से पानी आता है, शिवलिंग पे गिरता है. 12 महीने पानी कंटिन्यू चलता है. सर्दी हो, गर्मी हो, कैसा मौसम भी हो, हमेशा गाय के मुंह में से पानी आएगा और शिवलिंग पे गिरेगा. जिसके लिए इसको गमुख धारा बोलते हैं. और मां नर्मदा में आपने डैम देख रहे हो, ये डैम का नाम है ओंकारेश्वर डैम. और इसके क्या 23 गेट है. जब बाढ़ ज्यादा आती है ना तो 23 गेट सारे ओपन हो जाते हैं. तो जो ऊपर नंबर दिख रहा है वहाँ तक पानी चले जाता है, पानी का वाटर लेवल यहाँ तक, यानी ये पानी का लेवल चला जाता है. और यहीं पर क्या त्रिवेणी संगम होता है. एक नदी से 3 धाराएं बनती है, नर्मदा, कावेरी और कावा नदी का. तो इस साइड देख रहे हो, इस साइड कावेरी नदी है, इसके साइड में से कावा निकल के आता है और उसके साइड में से नर्मदा नदी निकल के आता है. और यहीं पर क्या त्रिवेणी संगम का जल मिलता है, तीनों नदियों का जल मिलता है. यहाँ से अपने ऊपर जलस्मरण कर लो आप. अच्छा. बोलो. और इस साइड ये जो पर्वत देख रहे हो ना, ये ओम पर्वत है. ऊपर से पूरा ओम क्षेत्र में दिखता है. इसलिए गाँव का नाम भी ओंकारेश्वर रखा गया है. भगवान ओंकारेश्वर ऋषि पर्वत पर विराजमान है. और जो ओम के ऊपर छोटा सा चंद्र बिंदु आता है, साइड में ओम का चंद्र बिंदु है उस साइड आगे वाला. हाँ. अच्छा. तो ये ओंकारेश्वर का सबसे बड़ा घाट है. इस घाट का नाम है कमल किशोर नागर जी घाट. जैसे उज्जैन और नासिक में कुंभ का मेला लगता है ना, वैसे यहाँ पर भी कुंभ का मेला लगता है हर 12 साल में. 2016 में लगा था, अब 2028 में लगेगा. तो विराट स्वरूप घाट भी बोलते हैं भैया.
और कितने साल में लगता है? हर 12 साल। शूटिंग करून आल्यावर त्याच्याच बाजूला या ठिकाणी आपल्याला पासेसचं ऑफिस आहे, VIP पासेस, ज्याच्यामध्ये आपल्याला अशा टाईपमध्ये बँड बांधून पुढे आपण दर्शनाला निघणार आहे. ओंकारेश्वराचे दर्शन करून संध्याकाळच्या वेळी आम्ही भारताच्या सर्वात स्वच्छ शहराकडे म्हणजे इंदोरकडे निघालो आणि संध्याकाळी आम्ही पोहोचलो थेट प्रसिद्ध सराफा बाजारमध्ये. इथे इंदोरी पोहे, भुट्टे का किस, गराडू आणि जिलेबी रबडीचा आस्वाद घेतला. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी खवय्यांची अगदी पंढरीच असते. विशेषतः लहान मुलांना घेऊन येणार असाल तर व्यवस्थित काळजी घ्या. या ठिकाणी रबडी, जिलेबी आणि गुलाबजाम खूपच चांगल्या क्वालिटीचे होते. डे 1 ला आम्ही इंदोरमध्येच मुक्काम केला. तर मित्रांनो, कुठल्याही ठिकाणी तुम्ही लोकल साईट सीन करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या गाडीने जात असाल, त्याच्यापेक्षा बेस्ट असतं की एखादी लोकल रिक्षा गाडी हायर करा आणि त्यांच्याच तुम्ही त्या ठिकाणी फिरा. तर इंदोर या ठिकाणी आपले मित्र, काय तुमचं नाव? अमोल चव्हाण. अमोल चौहान. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9765016775. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला बेस्ट फिरून देतील. तर आता आपण या रिक्षामध्ये काय काय फिरणार आहोत? आता आपण फिरणार आहोत, लालबाग पहिले बघणार आहोत. त्याच्यानंतर जाणार आहोत विष्णुदेवी मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, बडा गणेश आणि शीश मंदिर. 4-5 साईट सीन करणार आहोत. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे. 600 ते 800 रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला फिरून देतात. तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्या गाईड दादाच्या सांगण्यावरून विशाल टी कॉर्नर आणि गुरु स्वीट या ठिकाणी आपण नाश्ता केला. गुरु स्वीटमध्ये इंदोरी पोहे सर्वात उत्तम, त्याचबरोबर त्या ठिकाणची तुपातली जिलेबी आणि वडा पण खूप छान होता. आणि चहाचं म्हणाल तर या ठिकाणी केसर चहा, ज्याची चव खूपच वेगळी आणि रिफ्रेशिंग असते. तर या 2 गोष्टी या ठिकाणी मस्ट ट्राय आहेत. आपल्या इंदोरमधला आपला पहिला स्पॉट म्हणजे बडा गणेश. या मूर्तीची विशेषता म्हणजे एवढी अवाढव्य अशी मूर्ती संपूर्ण मातीपासून बनलेली आहे. त्यानंतर आपण पाहण्यासाठी गेलो इंदोरचा प्रसिद्ध लालबाग पॅलेस. असे म्हटलं जाते की या पॅलेसचे मुख्य दरवाजे थेट लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस सारखे दिसतात. तर चला मग पाहूया होळकरांचे हे युरोपियन शैलीतील अप्रतिम स्वप्न. या भव्य पॅलेसची निर्मिती तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी 1886 मध्ये सुरू केली आणि तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या काळात म्हणजे 1929 मध्ये हे काम पूर्ण झाले. हा पॅलेस तब्बल 28 एकरात विशाल परिसरामध्ये वसलेला आहे, ज्याच्या 4ही बाजूला सुंदर बगीचे आणि दुर्मिळ झाडे आहेत. या पॅलेसचे जे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार आहे ते थेट इंग्लंडहून जहाजाने मागवण्यात आले होते. पॅलेसच्या आतमध्ये अनेक आकर्षक गोष्टी आहेत, जसे की या ठिकाणचा रॉयल हॉल. इथे एक डान्स हॉल आहे, ज्याची लाकडी जमीन विशेष स्प्रिंगवर बनवली गेली आहे, जेणेकरून डान्स करताना त्रास होणार नाही. भिंतीवर केलेले सुंदर नक्षीकाम, इटलीहून आणलेले संगमरवर आणि फ्रान्सहून मागवलेल्या भव्य काचेच्या झुंबर इथली शोभा द्विगुणित करतात. या ठिकाणचा जेवणाचा हॉल, जिथे राजा आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी बनवलेले अत्यंत भव्य डायनिंग हॉल सुद्धा पाहायला मिळते. या पॅलेसच्या प्रत्येक कोपऱ्यात होळकर आणि राजघराण्याचा इतिहास आणि कलाप्रेमी वृत्ती दिसून येते. अनेक बॉलिवूड चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग सुद्धा या ऐतिहासिक ठिकाणी झाले आहे. या पॅलेसची आतील रचना पूर्णपणे युरोपियन शैलीवर आधारित आहे. पूर्वीच्या वेळी शिकारी केलेले 2 मोठे 300 किलोचे वाघ, तेही आज देखील या ठिकाणी आहेत. पॅलेसची आतील रचना आणि सजावट फ्रान्समधील प्रसिद्ध पॅलेस ऑफ वर्साय कडून प्रेरित आहे. या ठिकाणचे बाथरूम्स आणि गॅजेट्स पण खूप विशेष आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच या पॅलेसमध्ये आधुनिक प्लंबिंग, गरम व थंड पाण्यासाठी इटालियन पाईपलाईन आणि आधुनिक वेस्टर्न पद्धतीचे स्वच्छतागृहे तयार करण्यात आली होती.
या ठिकाणी अनेक सरकारी आणि शाही बैठका होत असे. इंग्रज राजवटीत अनेक गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी आणि शाही मेजवानीसाठी या पॅलेसचा वापर केला जात असे. विशेष गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये या पॅलेसमध्ये लिफ्ट देखील होती. या ठिकाणी भेट देण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत वेळ असते. दर सोमवारी हे ठिकाण बंद असते. भारतीय पर्यटकांसाठी माफक प्रवेश शुल्क आणि कॅमेरा मोबाईल शूटिंगसाठी वेगळे तिकीट असते, पण आम्ही मोबाईलवर डायरेक्ट शूट केलं होतं. संपूर्ण पॅलेस व्यवस्थित फिरण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. पॅलेस फिरून झाल्यानंतर आपण इंदोरचे दुसरे ठिकाण म्हणजे या ठिकाणी असलेले वैष्णवी देवीचे मंदिर पाहण्यासाठी निघालो. या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला अगदी जम्मूमधील कटराच्या गुफेतून चालण्याचा भास होतो. हेच या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथली कृत्रिम गुफा. कटरामध्ये ज्याप्रमाणे 3 रूपांचे दर्शन होते, अगदी तसेच हुबेहूब प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर जसे भैरवनाथाचे दर्शन पूर्ण मानले जाते, तसेच या मंदिराच्या अवतारातही पुढे भैरवनाथाचे दर्शन घेता येते. हे मंदिर इंदोरच्या मुख्य शहरापासून थोडे निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेले आहे. नवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. जर तुम्ही इंदोरमध्ये असाल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. इंदोरचे साईट सीन करून आम्ही इंदोर ते उज्जैन असा प्रवास दुपारून चालू केला. या संपूर्ण रस्त्यादरम्यान हजारो शिवभक्त कावड यात्रा करत होते. श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त नर्मदा नदीचे पवित्र जल घेऊन ओंकारेश्वर उज्जैनच्या दिशेने प्रस्थान करतात. हे सर्व भक्त ओंकारेश्वर या ठिकाणी आधी नर्मदा नदीचे जल भरून घेतात. इंदोर मार्गे पायी प्रवास करून उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसरात पोहोचतात. हा संपूर्ण 140 किलोमीटरचा प्रवास पायी चालत 20 ते 30 किलो कावडीचे वजन घेऊन हा प्रवास ते करतात. इंदोरचे साईट सीन एकदम स्पेशियस रूम, बजेट फ्रेंडली मध्ये आहे. वॉशरूम वगैरे एकदम क्लीन आहे. 2 रूम आम्ही बुक केलेत. ही एक रूम आहे आणि तशीच या बाजूला पण एक मोठी रूम आहे. एका रूम मध्ये आरामात 6 जण 5 जण झोपू शकतात. या ठिकाणी आपण जो VIP पास घेतलाय, या ठिकाणी 250 रुपयेवाले पासची एंट्री होते. बाजूला चप्पल स्टँड, मोबाईल स्टँड देखील आहे, पण बऱ्यापैकी काही लोक मोबाईल पण कॅरी करतात. नमो पार्वती पते हर हर महादेव. अशा प्रकारे अगदी 20 मिनिटात आमचं एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा समोर पूर्ण तो एरिया आहे. इकडे महाकालची मूर्ती आहे. या ठिकाणी अशी बसायला जागा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही टीव्हीवर पण पाहू शकता कशा पद्धतीने सगळं चालू आहे. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला आहे. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते, ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते. ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे उज्जैनची. ही आरती अजिबात मिस करू नका. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते, ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता
आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे उज्जैनची. ही आरती अजिबात मिस करू नका. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे उज्जैनची. ही आरती अजिबात मिस करू नका. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे उज्जैनची. ही आरती अजिबात मिस करू नका. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला आहे. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे उज्जैनची. ही आरती अजिबात मिस करू नका. मित्रांनो, माझ्या अनुभवावरून मी एक सिक्वेन्स बनवला आहे. तुम्ही 4 वाजता महाकालच्या दर्शनाला जा, 6 वाजेपर्यंत फ्री व्हा, 6:30 वाजता रामघाटला जा, जिथे शिप्रा नदीची आरती चालते ती आरती तुम्ही अटेंड करा. 6:30 वाजता आरती अटेंड करून तुम्ही 7 वाजेपर्यंत हरसिद्धी माता मंदिरात या, जिथे 7:30 वाजता जी आरती होते. पहाटे 5 वाजता आम्ही कालभैरवाच्या दर्शनाला निघालोय. आता इथे जस्ट पोहोचलोय आणि पाऊस पण येतोय. आम्हाला वाटलं की पूर्ण मंदिर मोकळं असेल, पण तुम्ही पाहू शकता फुल गर्दी आहे. बरोबर सकाळी 6 वाजता मंदिराचा दरवाजा उघडलाय.